नमस्कार. आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली यामधील वचन या घटकाची ओळख करून देणार आहोत. वचन देखील मुलांना सोप्या भाषेत कसं समजून सांगायचं. आता इथं वचनाची व्याख्या काय दिलेली आहे. वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून कळते त्याच नामाचे वचन असे म्हणतात. मग वचन म्हणजे काय, एक वस्तू की जास्ती वस्तू. अनेक म्हणजे काय, जास्ती वस्तू. जर एकच वस्तू असेल तर त्याला म्हणायचं एक वचन, आणि खूप वस्तू असतील, भरपूर वस्तू असतील तर त्याला म्हणायचं अनेक वचन. मग बघा इथं त्याची आणखी एक व्याख्या काय दिली. जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते. आता हे अवघड भाषा, एवढ्या अवघड भाषेमध्ये मुलांना नाही आपण समजावून सांगायचं. आपण मुलांना फक्त काय सांगायचं, वचनमध्ये एक वचन कशाला म्हणायचं, जेव्हा ती वस्तू एकच असते, एकच वस्तू आहे तेव्हा त्याला म्हणायचं एक वचन. बघा, झाड एकच झाड, पुस्तक एकच पुस्तक, नदी एकच नदी, पान एकच पान, फळ एकच फळ. आणि अनेक वचन कधी म्हणायचं, जेव्हा ही जी एक वस्तू असते ना ती खूप जास्ती प्रमाणात असती. म्हणजेच कसं बघा, एक झाड असेल तर 5 झाडे, 10 झाडे, 15 झाडे, 20 झाडे, म्हणजे झाडचं अनेक वचन काय तर झाडे. मग याचाच अर्थ काय, एक वस्तू म्हणजे एक वचन, आणि एकपेक्षा कितीही जास्ती वस्तू म्हणजे त्याचं ह्या नामाचं हे झालं अनेक वचन. मग झाडचं अनेक वचन काय आहे, झाडे. बघा, पुस्तके सुद्धा, मग पुस्तके 4 असतील, 10 असतील, 15 असतील, 20 असतील, मग हे झालं पुस्तकाचं अनेक वचन काय तर पुस्तके. म्हणजे थोडक्यात मुलांना वचनामध्ये एक वचन आणि अनेक वचन कसं समजून सांगायचं, तर एक वचन म्हणजे एकच वस्तू आणि अनेक वचन म्हणजे त्या एका वस्तूच्या खूप साऱ्या वस्तू. मग फक्त आता प्रत्येकाच्या एक वचनला त्याचं जे ओरिजिनल नाव आहे, झाड, पुस्तक, नदी, पान, फळ, हे ओरिजिनलच नाव असतं. परंतु अनेक वचनाला नावे वेगवेगळी आहेत, आणि तीच नावे कोणती आहेत हे आपल्याला मुलांना या घटकामध्ये शिकवायचं आहे. आता हा घटक खूप सोपा आहे, मुलांना पटकन समजण्यासारखा आहे. मी देखील अगदी थोडक्यात समजावून सांगेल. लिंग या घटकाला खूप वेळ गेला का तर तो नवीन होता, मुलांना समजण्यास थोडासा कठीण होता, म्हणून मी सोप्पा करून सांगितला. हा आता थोडक्यात सांगते. आता इकडच्या बाजूचे जे शब्द आहेत हे एक वचन शब्द आहेत, म्हणजेच काय, हे ओरिजिनल शब्द आहेत आणि सिंगल शब्द आहेत. आणि अनेक वचन हे ह्या एका वस्तूचे खूप वस्तू असलेली नावं आहेत, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. कसं बघा, मासा, एक मासा, अनेक मासे. माकड, एक माकड, अनेक माकडे, म्हणजेच काय, खूप माकडे. एक आरसा, अनेक आरसे. एक पैसा, खूप पैसे. एक घर, अनेक घरे. एक वेल, अनेक वेली. एक चमचा, अनेक चमचे. मग आता हे मुलांना लक्षात येतच, एक महिना, अनेक महिने. आता याचं वाचन सराव कसा घ्यायचा बघा, मी स्वतः वाचन सराव देते, आणि मुलं माझ्या मागे म्हणतानाचा देखील वाचन सराव मी असाच देईन किंवा मग शॉर्ट्समध्ये देईन. बघा इकडे, मासा, मासे. माकड, माकडे. आरसा, आरसे. पैसा, पैसे. हे सर्व मुलांच्या कानावरती पडू द्यात, ऐकून मुलांचं पाठ होऊ द्यात. आणि याचा देखील सराव आपण लिंगाचा जसा घेतला तसा घ्यायचा आहे. काय, तुम्ही म्हणायचं की मी आता नावांचं एक वचन सांगणार आहे, नावांचं तुम्ही त्याचं मला अनेक वचन सांगा. मग तुम्ही मासा म्हटलं की मुलांनी मासे हे ऐकून सांगितलं पाहिजे. माकड, मुलांनी माकडे असं सांगितलं पाहिजे. आरसा, मुलांनी आरसे असं सांगितलं पाहिजे. आता लिंक डिस्टर्ब न करता मी ओळीनं सगळ्याचं वाचन करते, मुलांना हे तुम्ही ऐकवा. मासा, मासे. माकड, माकडे. आरसा, आरसे. पैसा, पैसे. घर, घरे. वेल, वेली. चमचा, चमचे. होडी, होड्या. टाळी, टाळ्या. डब्बा, डब्बे. बघा, डब्बाचं तेवढं वेगळं आहे, टाळीला टाळ्या आहे, होडीला होड्या आहे. डब्बाचं डबे आहेत का, नाही, तर डब्बाचं काय आहे, डबे. मग ह्याच्या खाली अशी अंडरलाईन करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा, महिना, महिने. चित्र, चित्रे. फूल, फुले. आंबा, आंबे. रोप, रोपे. पुस्तक, पुस्तके. पाटी, पाट्या. घोडा, घोडे. छत्री, छत्र्या. टोपली, टोपल्या. आता आणखी काही अनेक वचन आहेत. पुल्लिंग नामाचे अनेक वचन बघूयात. हे आहेत एक वचन नामे आणि ही अनेक वचन. झोका, झोके. दरवाजा, दरवाजे. बटाटा, बटाटे. भुंगा, भुंगे. खिसा, खिसे. झेंडा, झेंडे. खांदा, खांदे. गोंडा, गोंडे. चेहरा, चेहरे. राजा, राजे. पाळणा, पाळणे. धडा, धडे. आणखी आहेत बघा स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन. रात्र, रात्री. काच, काचा. स्त्रीलिंग नामाचे हे पाठच करून घ्यायचे आहेत, कारण ह्याचे एक वचन आणि अनेक वचन नावं थोडी वेगळी आहेत. ही सोपी आहेत. मासा, मासे. माकड, माकडे. झोका, झोके. हे मुलांना लगेच सांगता येण्यासारखे आहेत, पण मुलं चुकू कुठं शकतात, तर इथं चुकू शकतात मुलं. त्यामुळे ह्याचा सराव थोडा मुलांना जास्त द्यायचा. रात्र, रात्री. काच, काचा. बाग, बागा. माळ, माळा. इमारत, इमारती. गवळण, गवळणी. गाय, गाई. जमीन, जमिनी.
त्यानंतर नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन बघूयात. कबूतर, कबुतरे, कमळ, कमळे, गीत, गीते, पीक, पिके, बक्षीस, बक्षिसे, रान, राणे, वन, वने, शहर, शहरे, मिनिट, मिनिटे, मन, मने. असा मुलांना ह्याचा सराव द्यायचा आहे. तुम्ही मात्र मुलांकडून हे जमल्यानंतर सराव कसा घ्यायचा, तुम्ही वाचायचं कबूतर, मुलांना अनेक वचन सांगायला लावायचं. मुलं सांगतील कबुतरे. कमळ, मुलांनी सांगायचं कमळे. गीत, गीते. पालकांनी देखील आपल्या मुलांचा असाच अभ्यास करायचा आहे. शिक्षकांना सर्व गोष्टी शक्य नसतात. स्पर्धा परीक्षा मी पुन्हा सांगते की पालक, शिक्षक, विद्यार्थी या तिघांचा जर मेळ असेल तरच स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू शकतं, नाही तर नाही मिळू शकत. त्यामुळं मुलांनी देखील तितकंच मनावर घेणं गरजेचं आहे, पालकांनी तितकाच सराव करून घेणं गरजेचं आहे आणि शिक्षक तर विद्यार्थ्यांना समजावून सांगतच असतात. आपण आता याच्यावरील नमुना प्रश्नापासून ह्या सर्व प्रश्नांचे सराव देखील मी इथं थोडक्यात देईन. आता बघा प्रश्न बघूयात काय आहेत. खालील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा. बहिणी, आंबा, पिशव्या आणि गाणी. इथं मुलांनी काय ओळखायचं आहे, एक वस्तू आहे का अनेक वस्तू. मग एक वचनी म्हणजे एकच वस्तू कोणती ओळखायचं, बहिणी. मग एक बहीण असते, बहिणी ह्या अनेक असतात. पिशव्या, एक पिशवी असती, अनेक पिशव्या असतात. गाणी, एक गाणे असते आणि अनेक गाणी असतात. मग इथं एक वचन काय आहे, एक आंबा असतो आणि अनेक आंबे असतात. त्यामुळे इथं एकवचनी शब्द आहे आंबा. म्हणजे उत्तर शोधताना त्या उत्तराला प्रश्न विचारायचा आहे, मग आपल्याला आपलं उत्तर समजणार आहे. आता पुढचं बघा, अनेकवचनी शब्द ओळखा. अनेकवचनी शब्द आपण कसा शोधायचा. रात्र, एक रात्र आणि अनेक रात्री असतात. एक फळ असतं, अनेक फळे असतात. एक पपई असती, अनेक पपया असतात. आणि लाटामध्ये एक लाट, पाण्यावरची एक लाट असती आणि अनेक लाटा असतात. मग अनेकवचनी शब्द कोणता, तर लाटा. जसं लिंगाचं आपण प्रश्नाला उत्तराला प्रश्न विचारून जसं उत्तर शोधलं, त्याच पद्धतीने याची देखील उत्तरं शोधायची आहेत. आता हे सर्व प्रश्न मी ओळीनं घेते बघा. खालील प्रत्येक शब्दगटातील एकवचनी शब्द ओळखा. चमचे, हे अनेक झाले. डबे, अनेक. इमारत, एक इमारत, अनेक इमारती. मग एकवचनी शब्द कोणता, एक इमारत. एक पिशवी, अनेक पिशव्या. मग काही तर सुरुवातीलाच उत्तर आहे एक पिशवी. घरे, अनेक घरे असतात. आरसे, अनेक आरसे. पुस्तके, अनेक पुस्तके. गाणे, एक गाणे, अनेक गाणी असतात. बघा हा प्रश्न मुलं चुकू शकतात. गाणं आणि गाणे, एक मिनटं मी बघते कुठे. इथं वरती त्यांनी गाणी आणि गाणे हे दिलेलं नाही, परंतु हा प्रश्न एकदा आला होता माझ्याकडे, पहिलीचा वर्ग बरीच वर्ष झाली आहे, की खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. मग गाणी आणि गाणे, इथं मुलांचं कन्फ्युजन झालं होतं, बरीचशी मुलं चुकली होती. तर गाणी हे, गाणे हे एक वचन आहे आणि गाणी हे अनेक वचन आहे. म्हणजे गाणे या शब्दाचं अनेक वचन आहे गाणी आणि एक वचन आहे गाणे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप वेळा आलेला होता. पुढचं बघा. टोपल्या, अनेक टोपल्या. पाळणे, अनेक पाळणे. विहिरी, अनेक विहिरी असतात. घोडा, मात्र घोडे दिलेत काही तर नाही, मग एक घोडा. गायी, जमिनी, मन, शहरे. गायी अनेक, जमिनी अनेक, शहरे अनेक, मन एक. पुढचं पहा. खालील प्रत्येक शब्दगटातील अनेकवचनी शब्द ओळखा. अनेकवचनी म्हणजे काय, जास्त वस्तू काय आहेत बघूयात. फरशी, एक फरशी. अंगठी, एक अंगठी. माकडे, अनेक माकडे, म्हणून अनेकवचनी शब्द हा. बाग, एक बाग. रान, एक रान. फुगे, अनेक फुगे, एक फुगा असतो. नदी, एक नदी. पेटी, एक पेटी. मोटार, एक मोटार. गोष्टी, अनेक गोष्टी. एक गोष्ट असते, अनेक गोष्टी असतात. बक्षिसे, हो काही तर सुरुवातीलाच आहे. आता हे माझ्या विद्यार्थ्यांनी सोडवल्यामुळे खुणा केलेत, मी शक्यतो अशा खुणा करून देत नाही, पण त्यांना आता केले तर असू दे, इट्स ओके. अनेक बक्षिसे. परत बघा. दिवा, एक दिवा. मुंग्या, अनेक मुंग्या. माळ, एक माळ. होडी, एक होडी. आणखी एक पुस्तक आहे, मी त्यातलं दाखवते. हे पहा, माझं गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं पुस्तक आहे. मी मुलांना प्रश्न सोडवताना इथं रंगवू देत त्यांनी, पण इथं मी अजिबात कुठंही एकही खूण मी मुलांना अजिबात करून देत नाही, कारण हे मुलांचं एकदा सोडवून झालं की परत मुलं मग इथं खुणा केलं की मुलांना उत्तर माहीत असतं, मग ते नको आहे. मुलं जेव्हा रिव्हिजन करत असतात ह्या प्रश्नांचा, तेव्हा मुलांनी वाचताना त्यांना स्वतःहून इथं मी असं त्यांना काहीतरी बोट, वही, पुस्तक असं ठेवायला सांगते आणि हे वाचून यातनं उत्तर शोधायला लावते. तुम्ही देखील तसं सांगायचं. इथं मुलांनी कुठंही बघा, हे संपूर्ण पुस्तक आहे, ह्या संपूर्ण पुस्तकात एक काही प्रश्नाखाली तुम्हाला कुठंही कसलीही खूण केलेली दिसणार नाही. मी करूनच देत नाही अजिबात, कारण जेव्हा रिव्हिजन करत असतो प्रश्नांचं तेव्हा मुलांना पुन्हा एकदा हे प्रश्न समजले पाहिजेत. पण अशा जर खुणा केलेल्या असतील, अशा खुणा जर केलेल्या असतील तर मुलांना उत्तर माहीत असताना ते मुलांच्या लक्षात येत नाही. पण अशा खुणा जर केलेल्या नसतील, जरी समजा मुलगा एखादा प्रश्न विसरला असेल, चुकत असेल, तर तो त्याचा डबल सराव करू शकतो. त्यामुळे इथं पुस्तकात अजिबात खुणा करून द्यायच्या नाहीत. पुढचा प्रश्न बघा. खालील चित्राचे अनेकवचन पर्यायातून शोधा. हा काय आहे, फुगा आहे, परंतु काय विचारले, चित्राचं काय शोधा, अनेकवचन. मग फुग्याचं अनेकवचन, फुगा याचं अनेकवचन काय, तर फुगे. कुठे आहे बघा, इथं आहे फुगे.
आता बघा, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य उत्तराचा पर्याय शोधा. कविताने टिंब खाल्ली. मग कविताने चिंचा खाल्ली असं असतं का? नाही. कविताने चिंची खाल्ली. नाही. कविताने चिंच खाल्ली. मग बरोबर शब्द काय येणार? चिंच. असे चारही पर्याय घालून बघायला लावायचे मुलांना. जो योग्य बसतोय तो मुलांनी घ्यायचा आहे. मैदानात टिंब खेळत होते. मैदानात मुली खेळत होत्या येणार का? तर मैदानात मुली खेळत होत्या येणार. मग बघू, मैदानात मुले खेळत होते. नाही. मैदानात, हां बरोबर आहे, मैदानात मुले खेळत होते. मुलेच येते बघा, हे मुलगे आहे, पण इथं उत्तर काय येणार? मैदानात मुले खेळत होते. बरोबर आहे. असं पर्यायातून उत्तर शोधायचं आहे. पुढं बघा, दिलेल्या शब्दाचे अनेकवचनी रूप पर्यायातून शोधा. म्हैस. म्हैस याचं अनेकवचन रूप आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. तर म्हैसचं अनेकवचनी रूप म्हस आहे का? नाही. अनेक म्हस आहेत का? अनेक म्हैशा आहेत का? अनेक म्हैस आहे का? नाही. तर अनेक, आता विद्यार्थी खेडेगावातले आहेत त्यांच्या घरी असतात बघा, ते सांगतात आमच्या घरी 4 म्हशी आहेत, 5 म्हशी आहेत. मग म्हैसचं अनेकवचन काय? तर म्हशी. आता बघा, खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा. मग आता चुकीची जोडी आपण शोधायची आहे. एकवचन अनेकवचन. पणती पणत्या. माळ माळी. फळ फळे. घर घरे. मग माळ माळा असतात, माळी नसतं. माळी म्हणजे झाडाला पाणी वगैरे देणारा, बागेची रखवाली करणारा माळी. मग इथं वेगळा काय आहे? तर माळ माळी. हे बाकी ह्या सर्व जोड्या बरोबर आहेत. अशा पद्धतीनं हा एकवचन अनेकवचन घटक मुलांना तुम्ही समजावून सांगा. त्याच्यावरचे हे प्रश्न देखील मी समजावून सांगितलेले आहेत. प्रश्न देखील मुलांना द्या आणि ह्या दोन्हीचा सराव द्या. ह्या दोन्हीचा सराव मी एक शॉर्टमध्ये आणि एक लॉंगमध्ये एकवचन अनेकवचन आणि लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग हे ह्या दोन्हीचं वाचन एकत्रच एका घटकात देते. शॉर्टमध्ये देते आणि याच्यातही देते. तुम्हाला कशात सोपं वाटते त्या पद्धतीनं तुम्ही मुलांना त्याचा सराव द्या. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये पाहूयात आपण पुढचा घटक काय आहे, विरामचिन्ह आहे. हा देखील असाच या पद्धतीनं मी समजावून सांगेन. त्यापूर्वी एकवचन अनेकवचन मी समजावून सांगितलेला घटक तुम्हाला समजला का? मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला आणखी काही शंका असतील त्या देखील कळवा. त्या देखील मी या पद्धतीने तुम्हाला सांगेन. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याचा सराव करत राहा.